अरे रमेश, काय चालू आहे? काय विचार करू राहिला? तुला एक सांगू, तो सारखा माणूस कष्टळू गावात शोधून नाही सापडायचा राव. तू गावात साऱ्यांच्या सुखदुःखाला आनंदाने सहभागी होतो राव. तो सारखी माणसं शोधून सापडणार नाही. एवढे पण स्तुती नको करू रे. एवढं पण हरभऱ्याच्या झाडावर नको चढू. अरे लोकांच्या सुखदुःखात आनंदात सहभागी झालं म्हणजे ते लोकांच्या काम आलं म्हणजे लोक आपल्याला उद्या मदतीला येणारच. रमेश, तुझं मन लय मोठं आहे राव. फक्त बाकीचे लोक स्वतःचा विचार करत्या. मी तर लोकांना सांगतो, रमेश म्हणजे खास सोन्यासारखा माणूस. येऊ का रमेश? हा. काय रे सुरेश, तोंडवर लय गोड बोलतो आणि मागून काड्या करीतो. समोर येऊन भाऊ भाऊ म्हणायचं आणि त्याच माणसाबद्दल मागून उलट सुलट बोलायचं. हे कोणत्या माणुसकीत बसतं? अरे रमेश, मी तू थट्टा मस्करी करीत होता राव. थट्टा आणि काड्या करणे यात मध्ये फरक आहे. थट्टा केल्याने माणूस फक्त हसतो रे, पण काड्या केल्याने माणूस एकमेकांपासून दूर होतो. मित्र परिवार तुटतो, नाते संबंध तुटतात, एकमेकांबद्दल तिरस्कार तयार होतो. तू आज माझ्याबद्दल बोलला, उद्या दुसऱ्याबद्दल बोलशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जिभेने केलेली जखम ही दिसत नाही बरं का, पण मनात कायम स्वरूपी खटकत राहते.